झी 24 तास एक पाऊल पुढे। वायसी पवार आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। पवार सर, आपण पाहतोय अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे। क्रिकेटमध्ये यापूर्वी अनेक वाद झाले किंवा अनेक वेळा क्रिकेटपटूंची बेशिस्त वर्तणूक आपल्याला पाहायला मिळाली, मात्र स्पॉट फिक्सिंग सारखा अत्यंत घृणास्पद प्रकार, ज्याला जेंटलमन्स गेम मध्ये कुठेही थारा नाही असा प्रकार घडतोय, ही गुन्हेगारी क्रिकेटमध्ये वाढायला लागली आहे का? तुम्हाला धक्कादायक का वाटते मला कळत नाही। असे प्रकार नेहमीच घडतात। जेव्हा पकडले जातात तेव्हा आम्हाला फक्त धक्कादायक वाटतो, पण हा साधा कॉमन सेन्स आहे की जिथे इतका पैसा खोऱ्याने पैसा ओढला जातो आहे तो सरळ मार्गाने खोऱ्याने पैसा कधी येत नाही। आणि एवढी गर्दी मॅचेसला का होते तर मॅचेसमधली ते हाणामारी आणि ते तर ती का होते हाणामारी सुद्धा हे सगळं ठरलेलं फिक्सिंग केलेलं असतो। सगळं स्पॉट फिक्सिंग जरी पहिल्यांदा पकडलं गेलं असेल तरी हे घडत असतं। ते पकडलं जाणं हा योगायोग नसतो, यालाही काहीतरी कारणं असतात। कुठेतरी त्याच्या पाठीमागे बॅकग्राऊंड असते, कुठेतरी दुखावला गेलेला असतो, कुणीतरी काहीतरी बातमी देतो, इन्फॉर्मेशन दिल्यासारखं करतो आणि त्याच्यातून हे बाहेर पडतात। अदरवाईज हे तेरी बी सगळे खुश असले, कडी तुटली नाही तर सगळं साखळी व्यवस्थित चाललेली असते। जेव्हा एखादी कडी तुटते त्यावेळेला हे खरे प्रॉब्लेम बाहेर येतात आणि प्रॉब्लेम बाहेर आल्यानंतर आपल्याला काहीतरी फार धक्कादायक घडलं, काहीतरी फार मोठं घडलं असं वाटतं। पण आम्ही पोलीसमध्ये होतो त्यावेळेला आम्हाला वाटतं की कायमच घडत असतं। जेव्हा जो कोणी पकडला जातो, ज्याचं नशीब फुटलं आहे तो पकडला जातो, ज्याचं नशीब चांगलं आहे ते काही पकडलं जात नाही। तर हे सतत चालू आहे, असं काही विशेष नाही त्याच्यात। खरंय सर, आणि आता हे सगळं आपण पाहतोय स्पॉट फिक्सिंग प्रकरण आहे। या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जाते। आंतरराष्ट्रीय स्तरावरती हे सगळं फिक्सिंग चाललंय असंही बोललं जाते। पाकिस्तान, दुबई अशा ठिकाणी या सगळ्या फिक्सिंग प्रकरणाचा संबंध जोडला जातोय। काय वाटतं आपल्याला, आंतरराष्ट्रीय पातळीवरती अशा प्रकारचं एखादं रॅकेट कार्यरत आहे? नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवरती सर्रास चाललेलं आहे। कोणी कितीही म्हणू द्या, हे काही फक्त भारतात चाललेलं आहे किंवा फक्त भारतीय बोर्ड असं चावटपणा करतो आहे, बहुतेक ठिकाणी हे चाललेलं आहे। आणि जोपर्यंत आपले रथी महारथी दुबईमध्ये बसलेले आहेत, पाकिस्तानमध्ये बसलेले आहेत, जे म्हणजे दाऊद इब्राहिम आणि कंपनी, तोपर्यंत हे चालून राहील। आणि दाऊद जरी गेला तरी दुसरा कोणीतरी दाऊदचा भाऊ निर्माण होईल। तर ही असं आहे की हे ह्युमन नेचर आहे। याच्यामध्ये सट्टा बेटिंग म्हणजे जुगार हा माणसाच्या स्वभावातला एक गुण आहे आणि तो जुगार खेळल्याशिवाय राहत नाही। पकडले जाणारे पकडले जातील, नाही पकडले जाणारे खेळत राहतील, ही साधी गोष्ट आहे। तर हे आंतरराष्ट्रीय आहे, याच्यात काही शंका माझ्या मनात नाही आहे। खरंय पवार सर, हे आंतरराष्ट्रीय आहे आणि जसं आपण म्हणतो की दुबई, पाकिस्तान यासारख्या देशांमध्ये आता याचे संबंध जोडले जाऊ लागलेत। आंतरराष्ट्रीय स्तरावरती फिक्सिंगचे प्रकार याआधी घडलेले आहेत, त्या संदर्भात खेळाडूंवरती कारवाई सुद्धा त्या बोर्डांनी केली। मात्र या खेळाडूंवरती खरं तर बोर्डांपेक्षाही कायद्याचा बडगा उगारणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं का? नाही, कायद्याच्या बडग्याला आता कोणी भीत नाही, कारण कायद्यामध्ये कारवाई तुम्हाला माहिती आहे काय होते। तुम्ही वाटेल तो गुन्हा करा, वाटेल तो, आणि तुम्ही आज गुन्हा करा, 4 दिवसांनी मोकळे फिरा आणि आणखीन काही करायला मोकळे व्हा। त्यामुळे कायद्याची, पोलिसांची, राजकारणाची कोणाला भीती राहिलेली नाहीये, कोणाचा पायपूस कोणाच्या पायात नाहीये। त्यामुळे कोणी गुन्हा का करू नये हा प्रश्न खरा मला पडतोय आता। म्हणजे लोकांनी पूर्वी आम्हाला प्रश्न पडायचा गुन्हे का करतात, पण आता असा प्रश्न पडतो की जे नाही करत ते का करत नाही गुन्हे का? आता हल्ली प्रत्येकाच्या खिशात, ज्याच्या खिशात पैसा आहे तो आपला केवढाही गुन्हा करायचा आणि त्याने मोकाट फिरायचं, सुटायचं। ते सत्र आपल्याकडे चालू आहे त्याच्या, आणि त्यांना पाठिंबा देणारे फार मोठमोठे राजकारणी आणि आमच्यातही असे अनेक लोक आहेत पोलीसमध्ये की जे हे सगळं करायला तयार बसलेले आहेत सुपाऱ्या घेऊन। झी 24 तास एक पाऊल पुढे।